हातकणंगले इचलकरंजी रस्त्यावर रेल्वे प्रशासनानं भुयारी मार्ग बांधलाय, पण खड्ड्याचं साम्राज्य आणि प्रचंड धूळ यामुळे हा भुयारी मार्ग वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरतोय। निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष असल्यानं याला भुयारी मार्ग म्हणायचं की मृत्यूचं द्वार असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। देशभरातील रेल्वे क्रॉसिंग गेट काढून त्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल बांधण्याचं रेल्वे विभागाचं उद्दिष्ट आहे। त्यानुसार हातकणंगले ते इचलकरंजी या रस्त्यावर रेल्वे भुयारी मार्ग तयार करण्यात आला, पण हा भुयारी मार्ग उपयोगाचा कमी आणि त्रासाचा जास्त आहे। प्रचंड खड्डेमय बनलेल्या या भुयारी मार्गावरून जाणं म्हणजे वाहनधारकांसाठी शिक्षा आहे। आजवर 4 वेळा या भुयारी मार्गाची डागडुजी करण्यात आली, पण प्रत्येक वेळी कामाच्या निकृष्ट दर्जामुळे थोड्याच दिवसात पुन्हा खड्डे पडलेले दिसतात। अशातच पावसाचं पाणी साचल्यानं वाहनधारकांना रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज येत नाही। त्यातून रोजच छोटे मोठे अपघात होत आहेत। या भुयारी मार्गाच्या एका बाजूला महावितरणचा विजेचा खांब असल्यानं तिथं अजूनही संरक्षक भिंत बांधलेली नाही। त्यामुळे मातीचा ढिगारा रस्त्याच्या मध्ये आला असून त्यावर आता चक्क अनेक झाडं-झुडपं उगवली आहेत। त्यामुळे दुहेरी मार्ग असून देखील भुयारी मार्गावरून एकेरी वाहतूक करावी लागते। याच मार्गावरून अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी ये-जा करतात, पण त्यांना या भुयारी मार्गाची दुरवस्था का दिसत नाही हा प्रश्न आहेच। रेल्वे प्रशासन या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक वेळी पैसे खर्च करते आणि प्रत्येक वेळी निकृष्ट दर्जाचं काम करून घेते। त्यामुळे एक प्रकारे मलिदा मिळवण्यासाठीच हा भुयारी मार्ग खाच खळग्यांचा ठेवला जातोय की काय अशी शंका आहे।